नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण RCC चालू करणार आहे आणि त्याचं सिलेबस बघूया. पहिल्यांदा एलिमेंट्स ऑफ RCC डिझाईन, रेन्फोर्समेंट मटेरियल, थिअरी ऑफ RCC बीम्स, कॉलम्स अँड स्लॅब्स, बेसिक एलिमेंट ऑफ प्रिस्टेस्ड कॉन्क्रीट, एवढाच सिलेबस त्यांनी म्हाडासाठी स्पेसिफाय केलेला आहे. तर चला मग आपण चालू करूया. Design of concrete and masonry structures. A structure must satisfy all conditions of safety, serviceability, durability, economy and aesthetics. पहिले तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला जर एखादं कुठलं पण आपण RCC स्ट्रक्चर बांधत असलो तर ती सेफ्टी, सर्व्हिसॅबिलिटी, ड्युरेबिलिटी अँड इकॉनॉमी अँड एस्थेटिक लुक्स जी काय आहे ती सॅटिस्फाय करायला पाहिजे. मॅक्सिमम स्ट्रेस इज करस्पॉन्डिंग टू अप्रॉक्सिमेट स्ट्रेन ऑफ 0.002. एवढं स्ट्रेन आपण कन्सिडर करतो. हे आपल्याला डायरेक्टली विचारतात की मॅक्सिमम स्ट्रेस किती स्ट्रेनला करस्पॉन्डिंग असतो. आपल्याकडे दोन टाईपचे मिक्सर अवेलेबल असतात. एक आहे नॉमिनल मिक्स आणि एक आहे डिझाईन मिक्स. तुम्हाला माहिती असेल की डिझाईन मिक्स म्हणजे काय, नॉमिनल मिक्स म्हणजे काय, ही तुम्ही कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये शिकला असेल किंवा आपण ते रिवाईज केलेलंच आहे. तर नॉमिनल मिक्समध्ये काय काय येतात, M5, M10, M15 M5, M10, M7.5, M15, M20. तर M5 आहे 1:5:10, M7.5 आहे 1:4:8, M10 आहे 1:3:6, M15 आहे 1:2:4, M20 आहे 1:1.5:3. डिझाईन मिक्स M25 अँड अबोव साठी जी काही डिझाईन मिक्स आहे ती आपण IS कोड 10:62 प्रमाणे आपण डिझाईन करतो. FCK क्यूबचा FCK ऑफ सिलेंडरपेक्षा 1.25 टाइम्स जास्त असू शकतो. आणि हीच आपल्याला उलट पण विचारू शकतात की FCK ऑफ सिलेंडर FCK ऑफ क्यूबचे किती टाइम आहे, तर तिथं 0.75 येतो. पुढचा आहे कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ क्यूब म्हणजे काय आणि कॉन्क्रीट म्हणजे काय. क्यूब म्हणजे इट इज अ स्ट्रेंथ बिलो विच नॉट मोर दॅन 5% टेस्ट रिझल्ट्स आर एक्सेप्टेड टू फेल. म्हणजे इट इज अ स्ट्रेंथ बिलो विच नॉट 5% टेस्ट आर एक्सेप्टेड टू फेल. म्हणजे 5% रिझल्ट एक्सेप्ट फेल नाही होऊ शकत. इथे एक्झाम्पल दिलेला आहे, आउट ऑफ 100 टेस्ट क्यूब्स ओनली 5 ऑर लेस देन 5 आर अलाउड टू फेल. म्हणजे आपल्याला जेवढं स्ट्रेंथ पाहिजे तेवढं स्ट्रेंथ ते अटेम्प्ट करत नाही किंवा फेल होतात. कॉन्क्रीट म्हणजे काय, इट इज ऑब्टेन्ड बाय डिवायडिंग characteristic compressive strength by a factor of 1.5 to account for variation in shape and concrete and in loading and condition. जी काही कॅरेक्टर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे त्याला आपण 1.5 न म्हणजे फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण कन्सिडर करू शकतो. ते आपण पण इथं जी आहे ही पार्शियल सेफ्टी फॅक्टर नाही आहे 1.5. फक्त एक फॅक्टर आपण अकाउंट करतो शेप ऑफ कॉन्क्रीट अँड इन लोडिंग कंडिशन. तर टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इट इज जस्ट 7 to 15% ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. आपल्याला माहीत आहे की कॉन्क्रीट जे आहे ही कॉम्प्रेशनमध्ये जास्त चांगला आहे आणि टेन्शनमध्ये वीक आहे कॉन्क्रीट. तर कॉन्क्रीटचं टेन्साईल स्ट्रेंथ किती असतो ह्याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतात. तर क्वेश्चन 7 to 15% जी आहे ती कॉन्क्रीटचं टेन्साईल स्ट्रेंथ असतो. डायरेक्ट टेन्शन टेस्ट अँड फ्लेक्चर टेस्ट कॅन बी कंडक्टेड टू फाइंड इट. तर टेन्शन आपण टेन्साईल स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी डायरेक्ट टेन्शन टेस्ट किंवा फ्लेक्चरल टेस्ट कंडक्ट करतो, तेव्हा आपल्याला टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट मिळून जातो. टेन्साईल स्ट्रेंथ फ्लेक्झरल फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. फ्लेक्झरल म्हणजेच बेंडिंग फॉर्म्युला आपण फॉर्म मध्ये बघितलेलाच आहे. M/I = F/Y = E/R. ह्याला आपण सिग्मा सुद्धा आपण रिप्रेझेंट करू शकतो. Fला FCR 0.7 √FCK. जर आपल्याला किती फ्लेक्झरल स्ट्रेंथ, क्रिटिकल फ्लेक्झरल स्ट्रेंथ किती आहे ते माहीत पाहिजे असलं तर 0.7 √FCK केल्यावर आपल्याला मॅक्सिमम टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट किती आहे ते आपल्याला मिळून जातो. क्रिप ऑफ कॉन्क्रीट. क्रिप ऑफ कॉन्क्रीट म्हणजे काय, टाइम डिपेंडेंट स्ट्रेन टू रेजिस्ट परमनंट लोडिंग. म्हणजे आपण एखादा ऑब्जेक्टवर सेल्फ वेटनं जर ती ऑटोमॅटिकली डिफॉर्म होत, म्हणजे क्रिप म्हणजे टाइम डिपेंडेंट आहे, ही लगेच होणार नाही, ही टाइम डिपेंडेंट आहे. एखादा बॉडी 2-3 वर्षानंतर जेव्हा स्लाइट डिफॉर्मेशन दाखवतो, ती जी डिफॉर्मेशन असतो ती क्रिपमुळे असतो. क्रिप कोएफिशियंट असतं अल्टिमेट क्रिप कोएफिशियंट अपॉन इन्स्टंटेनियस इलास्टिक स्ट्रेन. क्रिप कोएफिशियंट 7 डेजसाठी 2.2 असतो, 28 डेजसाठी 1.6 आणि 1 इयरसाठी 1.2. ही टेबल आपल्याला लक्षात ठेवायला लागते. आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू विचारू शकतात. जेवढं क्रिप कोएफिशियंट जास्त तेवढंच क्रिप जे आहे ती जास्त असणार आहे. श्रिंकेज ऑफ कॉन्क्रीट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सिमेंट.
श्रिंकेज कशामुळे होतं, म्हणजे श्रिंकेज सिमेंट प्रेझेन्स असल्यामुळे श्रिंकेज होतो कॉन्क्रीटचा. आणि श्रिंकेज स्ट्रेन किती आहे, 0.003 किंवा 0.03% और 3 × 10⁻⁴ असू शकतो. इथे एक मॉड्युलस ऑफ एलास्टिसिटी. तर मॉड्युलस IS कोडमधून आपल्याला ह्याला सेकंड मॉड्युलस सुद्धा म्हणलं जातो. ही असतो 5000/√FCK Nm/m². आणि जर क्रिप कोएफिशियंटला इनकॉर्पोरेट करायचं असलं तर त्याला आपण डिवायडेड बाय 1 प्लस थिटा करतो, मग आपल्याला इलास्टिक मॉड्युलस ऑफ कॉन्क्रीट मिळून जातो. तर इथे एक इम्पॉर्टंट टेबल आहे, आता इथं दिलेलं आहे की माइल्ड कंडिशनला किती ग्रेड आहे, मॉडरेटला किती आहे, सिव्हिअरला किती आहे, व्हेरी सिव्हिअरला किती आहे. ही बेसिकली RCC साठी दिलेलं आहे. जर तुम्ही IS कोड ओपन केला तर तुम्हाला तिथं PCC साठी सुद्धा सेम कंडिशन भेटून जातील. तर माइल्डमध्ये आपल्याला M20, माइल्ड म्हणजे M20 पासून लक्षात ठेवायचं आणि प्रत्येक ह्याला 5 वाढवत जायचं. तर मॉडरेटसाठी 25, सिव्हिअरसाठी M30, व्हेरी सिव्हिअरसाठी M35, एक्स्ट्रीमसाठी M40. माइल्ड म्हणजे काय, मॉडरेट म्हणजे काय, सिव्हिअर म्हणजे काय, व्हेरी सिव्हिअर म्हणजे काय, एक्स्ट्रीम म्हणजे काय, ही सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. हे आपण बघूया थोड्या वेळात. तर ह्याच्यासाठी नॉमिनल मिनिमम कव्हर आहे 20 mm, 30 mm, 45 mm, 50 mm. ही काय तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. मेन एक्सपोजर कंडिशन, त्यांचा ग्रेड, RCC आणि PCC मध्ये सुद्धा आपल्याला लागेल, आणि वॉटर सिमेंट रेशो किती आहे ही दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला लागेल. ह्या टेबलमध्ये एवढं इम्पॉर्टंट आहे. साईज ऑफ बार्स मेनली काय काय यूज केला जातो, एक आहे 6 mm, 8 mm, 10 mm, 12 mm, 16 mm, 20 mm, 25 mm, 28 mm आणि 32 mm चे साईज ऑफ बार्स आपण कॉमनली यूज करतो. इनिशियल टँजंट मॉड्युलस म्हणजे काय, स्लोप ऑफ इनिशियल टँजंट ऑफ स्ट्रेस स्ट्रेन. तर इथं आपल्याला एक ग्राफ दिसत आहे. ह्या ग्राफमध्ये जी काही इनिशियल स्ट्रेस आहे त्याला आपण इनिशियल टँजंट मॉड्युलस म्हणतो. सेकंड मॉड्युलस, स्लोप ऑफ लाईन कनेक्टिंग युजली पॉईंट्स फ्रॉम ओरिजिन. जी काही पॉईंट्स फ्रॉम ओरिजिनला कनेक्ट करतो ह्याला आपण सेकंड मॉड्युलस म्हणतो. टँजंट मॉड्युलस म्हणजे रेशो ऑफ इन्स्टंटेनियस स्ट्रेस टू इन्स्टंटेनियस स्ट्रेनला ह्याला आपण टँजंट मॉड्युलस म्हणतो. आणि ही जी FM आहे हीच आपलं टँजंट मॉड्युलस आहे. ही नॉट मोर देन 50% रिझल्ट आर एक्सेप्टेड टू फेल, हीच आपलं टार्गेट मीन स्ट्रेंथ असणार आहे. आणि याचा फॉर्म्युला काय असणार, टार्गेट मीन स्ट्रेंथचा FCK + 1.65 सिग्मा. ही 1.65 काही कंडिशनमुळे आपण इथे घेतलेलं आहे. ही सुद्धा कंडिशन वाईज चेंज होऊ शकतो. मिक्स डिझाईनमध्ये आपण ही एक्सप्लेन केलेलं आहे कॉम्प्लीट टेक्नॉलॉजीचा टाइममध्ये. सिग्मा जी आहे ती स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे. आपण RCC जी आहे ही सॉल्व्ह करण्यासाठी 2 मेथड असतात. एक आहे लिमिट स्टेट मेथड, दुसरं आहे वर्किंग स्टेट मेथड. 3 मेथड असतात बेसिकली. अल्टिमेट लोड मेथड. तर अल्टिमेट लोड मेथड जी आहे ही आपण फुल्ली त्याला कन्सिडर करावं लागतो, म्हणून याला मोस्ट कॉमनली यूज केलं जात नाही. ही तिन्हीबद्दल आपण स्टील जेव्हा बघाल तेव्हा आपल्याला कळून जाईल. आणि बेसिकली वर्किंग स्ट्रेस मेथड जे होतं त्याच्यामध्ये मेंबर्स जे होते ती खूप मोठे यायचे आणि ते अनइकॉनॉमिकल व्हायचं. त्याच्यामध्ये त्यांचा अल्टिमेट स्ट्रेंथपर्यंत एनर्जी कन्सिडर केलं जात नव्हतं. त्याच्यामध्ये इलास्टिक लिमिटपर्यंतच त्यांचा स्ट्रेंथ कन्सिडर केला जात होता. तर आपण मोस्ट कॉमनली जी मेथड आहे ती लिमिट स्टेट डिझाईन मेथड आहे. ह्याच्यामध्ये द एक्सेप्टेबल लिमिट फॉर सेफ्टी अँड सर्व्हिसेबिलिटी रिक्वायरमेंट बिफोर फेल्युअर अकर्स इज कॉल्ड लिमिट स्टेट. तर लिमिट स्टेटमध्ये सुद्धा 2 आहे, एक आहे कोलॅप्स, एक आहे सर्व्हिसेबिलिटी. स्ट्रेंथ ऑफ स्ट्रक्चरसाठी कोलॅप्स लिमिट स्टेट मेथडच यूज केला जातो. त्याच्यामध्ये आपल्याला फ्लेक्चर, शियर, टॉर्शन आणि कॉम्प्रेशन चेक करावा लागतो. आणि सर्व्हिसेबिलिटीमध्ये जेव्हा स्ट्रक्चर ऑर इट्स पार्ट देअरफॉर शॅल बी सर्व्हिसेबिलिटी ड्युरिंग इट एक्सपेक्टेड लाईफ स्पॅन. म्हणजे जेव्हा एक्सेप्टेड लाईफ स्पॅनमध्ये आपण त्यांचं सर्व्हिस करतो त्याला आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये डिफ्लेक्शन, क्रॅकिंग आणि व्हायब्रेशनला एन्काउंटर करतो. तर डिझाईन स्ट्रेंथ ऑफ मटेरियल काय असणार आहे, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आपण पार्शियल सेफ्टी फॅक्टर कॉन्क्रीटसाठी. तर ही येतो अप्रॉक्सिमेटली इथं 0.67 FCK आहे. कॅरेक्टरिस्टिक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ सिमेंट आहे आणि पार्शियल सेफ्टी फॅक्टर आपण 1.5 धरलेला आहे. लॅबमध्ये जी येतो ती 0.67 FCK येतो एनी लोडिंगसाठी. युनि ॲक्शियलसाठी FCKच येतो. ही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ दिलेला आहे. साईट बीम एनी लोडिंगसाठी 0.5 FCK येतो. तर जेव्हा आपण त्याला पार्शियल सेफ्टी फॅक्टरने डिवाइड करेल तर आपल्याला 0.45 FCK येतो. तसं स्टीलसाठी FI आपण 1.145 ही 0.87 FY येऊ शकतो.
LSM स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम इज नॉन लिनियर. LSM मध्ये जी काय स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम आपण लिनियर कन्सिडर केलेला आहे ती तसं नसणार आहे. डिझाईन लोड, व्हॅल्यू ऑफ लोडर स्ट्रक्चर इज टू बी डिझाईन. डिझाईन लोड म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ आणि पार्शियल सेफ्टी फॅक्टर दोन्हीला कन्सिडर करून आपण डिझाईन लोड डिझाईन लोड दिलेला असतो आपल्याला. कॅरेक्टरिस्टिक्स लोड इट मीन्स द व्हॅल्यू ऑफ लोड ऑन विच, इतर आपण मागे बघितलेलं आहे की 90% ऑफ प्रोबॅबिलिटी इट शुड नॉट एक्सिड इट्स लाईफ स्पॅन किंवा फेलियर होणे 95%. इथं वेगळ्या वेगळ्या कंडिशनसाठी आपल्याला पार्शियल सेफ्टी फॅक्टर दिलेला आहे. तर ही आहे लिमिट स्टेट कोलॅप्ससाठी, ही आहे लिमिट स्टेट सर्व्हिसॅबिलिटीसाठी. तर लोड कॉम्बिनेशन दिलेलं आहे. पहिल्यांदा डेड लोड प्लस लाईव्ह लोड, दुसरा आहे डेड लोड प्लस विंड लोड और अर्थक्वेक लोड, तिसरा आहे डेड लोड प्लस लाईव्ह लोड प्लस विंड लोड और अर्थक्वेक लोड. तर याच्यामध्ये 1.5 आणि 1.5 येत आहे आणि ही 1.5 किंवा 0.9 येतो आणि इथं विंड लोड किंवा अर्थ लोडला 1.5 येतो. इथं डेड लोड 1.2 येतो, लाईव्ह लोड 1.2 येतो आणि अर्थक्वेक लोड किंवा विंड लोड सुद्धा 1.2 येतो. आणि लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसॅबिलिटीमध्ये सगळ्याला 1 येतो, फक्त लाईव्ह लोड आणि अर्थक्वेक लोड और विंड लोडसाठी 0.8 येतो. इथं आपल्याला तीच दाखवलेलं आहे की स्टीलसाठी किती 0.87 FY येतो आणि कॉन्क्रीटसाठी 0.45 FY येतो. ही स्ट्रेस स्ट्रेन आपण पुढे बघूया जेव्हा आपण सिंगली रेन्फोर्स बीम, डबली रेन्फोर्स बीम बघणार आहे तेव्हा आपल्याला ती कळूनच जाईल. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स काय काय आहेत LSM मध्ये. पहिला आहे फेल्युअर इज बेस्ड ऑन प्रिन्सिपल स्ट्रेन ऑफ मटेरियल. फेल्युअर जी आहे ती प्रिन्सिपल स्ट्रेनवर डिपेंडेंट आहे. LSM जी आहे ही प्रोबॅबिलिस्टिक अप्रोच आहे. म्हणजे दोन टाईपचे अप्रोच असतात, एक आहे कन्फर्मेबिलिटी अप्रोच आणि दुसरा आहे प्रोबॅबिलिटी अप्रोच. कन्फर्मेबिलिटी अप्रोच म्हणजे आपल्याला माहीत असते की याचा रिझल्ट काय येणार आहे. प्रोबॅबिलिटी अप्रोच म्हणजे आपल्याला काही पर्सेंट श्युरिटी असतो की ही असं होऊ शकतो. तिसरा आहे सेफ्टी इज चेक्ड ॲट अल्टिमेट लोड, सर्व्हिसिबिलिटी इज चेक्ड ॲट सर्व्हिस लोड. हे तर आपल्याला माहीतच आहे. LSM गिव्ह स्मॉलर सेक्शन दॅन WSM मेकिंग इट इकॉनॉमिकल. वर्किंग स्ट्रेस मेथड तुम्ही जुने बिल्डिंग बघितलं असेल की त्यांचे मेंबर्स खूप मोठे मोठे असतात. तसंच LSM नवीन बिल्डिंगच्या बीम्स किंवा वॉल्स जी आहेत ती खूप स्लेंडर असतात. त्याचं कारण असंच आहे की ती जुनी बिल्डिंग जी आहे ती WSMने डिझाईन केलेला असतो आणि ती जी नवीन बिल्डिंग आहे ती LSMने डिझाईन केलेली असते. अझम्पशन्स काय काय मेड केले आहे LSM मध्ये. प्लेन सेक्शन रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग. मॅक्सिमम कॉम्प्रेशन स्ट्रेन इन कॉन्क्रीट इज लिमिटेड टू 0.0035 आणि आपण वर एक स्ट्रेन बघितला होता ती 0.002 होता. मॅक्सिमम स्ट्रेस इज करस्पॉन्डिंग टू आणि इथं दिलं आहे स्ट्रेन दिला आहे, तर तिथं स्ट्रेस दिलेला आहे. टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट इज इग्नोर्ड. आपण डिझाईन करताना टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटचं कन्सिडर करत नाही. चौथा आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ऑफ कॉन्क्रीट अँड स्टील इन टेन्शन्स अँड कम्प्रेशन इज गिवन. तर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम जी आहे कॉन्क्रीट आणि स्टीलचं ती टेन्शन आणि कॉम्प्रेशनमध्ये दिलेलं आहे. कॉन्क्रीटचं जे आहे ते कॉम्प्रेशनमध्ये, स्टीलचं जे आहे ते टेन्शनमध्ये किंवा दोन्हीमध्ये दिलेलं आहे. मॅक्सिमम स्ट्रेन इन टेन्साईल स्टील शुड नॉट बी लेस दॅन आणि मॅक्सिमम स्ट्रेन जे आहे ते ह्याच्यापेक्षा कमी नसला पाहिजे. तर अजून एक आहे एक्सयू. एक्सयू म्हणजे काय, न्यूट्रल ॲक्सिस डेप्थ फ्रॉम टॉप फायबर. तुम्ही इथं ह्या डायग्राममध्ये बघू शकता की इथं आपल्याला एक बीम दिसत आहे आणि इथं खाली 2 रेन्फोर्समेंट आहे आणि इथं जी काय न्यूट्रल ॲक्सिस आहे त्याच्यापर्यंत डेप्थ तिथं एक्सयू म्हणून डिनोट केलेलं आहे. हे आपल्याला जेव्हा आपण सिंगली रेन्फोर्स्ड बीम बघेल तेव्हा आपल्याला कळून जाईल. पण त्यापर्यंत आपल्याला IS कोडमध्ये लिमिटिंग न्यूट्रल ॲक्सिसचं हे दिलेलं आहे डेप्थ. तर एक्सयू काय आहे 0.53D ही Fe250 स्टील जर आपण वापरला आणि DI ही डेप्थ ऑफ बीम असणार आहे. जर तुम्ही समजा डेप्थ ऑफ बीम 250 mm ठेवला तर इथं 250 mm टाकायचं आणि स्टील तुम्ही 250 वापरला असलं तर 0.53 ठेवायचं. जर तीच तुम्ही 415 वापरला असलं तर 48, 500 वापरलं तर 46 हे ठेवायचं आहे. आणि एरिया ऑफ स्ट्रेस ब्लॉक काय असणार आहे इथं दिलेलं आहे ही 0.36. ही डायरेक्ट फॉर्म्युला ही आपल्याला लक्षात ठेवावं लागेल किंवा आपण ह्याच्यामध्ये डिराईव्ह करू किंवा लक्षात ठेवू. सिंगल रेन्फोर्स बीममध्ये ती कसं आलं ती सांगून देईल. आजच्यासाठी एवढंच होता. उद्या आपण सिंगल रेन्फोर्स बीम आणि डबल रेन्फोर्स बीम कव्हर करणार आहे. सो थँक्यू.